मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मध्यम आणि लघु उद्योजक यांच्या बिझनेसचे जे काही इश्यूज आहेत ते आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये किंवा वर्कशॉप्समध्ये ऐकत असताना त्यामध्ये कन्सिस्टन्सी नसणे हा एक फार मोठा फॅक्टर आम्हाला ऐकायला मिळतो, की त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी नसते. म्हणजे जर समजा जितकी माणसं असतात काम करणारी तेवढी माणसं स्वतःची एक मेथड तिथे चालवत असतात. आणि या सगळ्याचा जर बेस पाहिला किंवा याचा जर पहिल्यांदा आपण परिणाम पाहिला तर तो परिणाम हा असतो की कस्टमर नेहमी कन्फ्यूज असतो किंवा प्रॉडक्ट जो आहे तो एकाच सेम लेवलचा डिलिव्हर होत नाही, सर्व्हिस एका लेवलची डिलिव्हर होत नाही. आणि याचं मेन रिझन हे आहे की लघु आणि मध्यम उद्योजक किंवा व्यापारी जो आहे तो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्सचा महत्त्वच लक्षात घेत नाही. हे SOPs का आवश्यक आहेत हे त्याच्या कधी लक्षातच येत नाही. आता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एक साधं उदाहरण घेऊया आपण, की तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचे, तुम्हाला एखाद्या पोस्ट तुमच्याकडे हे करायचे, रिक्रूट करायचे आहे, तर त्याचं रिक्रुटमेंट कशी असली पाहिजे, बेसिक क्रायटेरियाज काय काय आहेत, प्रश्न काय विचारले जावेत, कुठल्या क्रायटेरियानुसार त्यांना सिलेक्ट केलं जावं, ह्याचं काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तुमच्याकडे ऑलरेडी लिहिलेली असली पाहिजे. आणि ही जर नसेल तर दोन जण वेगवेगळे इंटरव्ह्यू घेतील, दोन जण वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या ओन पर्स्पेक्टिव्हमधून लोक सिलेक्ट करतील. परिणाम त्याचा शेवटी बिझनेसवर होणार. किंवा कस्टमर सर्व्हिस सुद्धा, अगदी कस्टमरला सर्व्हिस देत असताना कशासाठी हो म्हणायचं, कशासाठी नाही म्हणायचं, कशासाठी अगदी कुठल्या लेवलला जाऊन डिस्काउंटिंग केलं पाहिजे, कुठल्या लेवलला जाऊन त्यामध्ये कस्टमरला काय काय ज्याला असं म्हणूया की बेनिफिट्स दिले पाहिजेत, हे इंडिव्हिज्युअलाइज न ठरता त्याची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असली पाहिजे. मित्रांनो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणलं तर आपल्याला काहीतरी असं वाटतं की हा फार मोठा शब्द आहे, याच्यासाठी खूप मोठा टेक्निकल माणसं लागतात किंवा याच्यासाठी टेक्निकॅलिटी कशी असावी हे सगळं मध्ये आपण अडकून पडतो आणि जे बेसिक लिहायला पाहिजे ते पण लिहित नाही. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. बीडचा माझा एक पार्टिसिपंट आहे, त्याचे तिथे कपड्याचे शॉप्स आहेत. त्यांच्याकडे जे साड्यांचं जे शॉप आहे तिथे साधारणतः 70 एम्प्लॉई काम करतात आणि या 70 एम्प्लॉईसाठी हाऊ टू डील विथ युअर कस्टमर याची त्यांनी एक सिम्पल हँड रिटन 80 पानाच्या वहीवर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लिहून ठेवलेली. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट आली. पण मला महत्त्वाचं तुम्हाला जे शेअर करायचं ते आहे की त्यामध्ये त्यांनी इतक्या मायन्यूट गोष्टीवर त्यांनी डिटेलिंग केलेलं आहे की आलेल्या कस्टमरला ग्रीट कसं करायचं. अगदी म्हणजे तुम्ही तो पहिल्यांदा जरी भेटत असेल तरी तुम्ही खूप दिवसानंतर आला आहे किंवा फार दिवस झाले तुम्ही आमच्याकडे आलेच नाही, या पद्धतीने त्यांच्याशी बोलायचं. किंवा वयोगटानुसार, कारण जनरली महिला येतात याच्यासाठी साडी खरेदी करतात, तर त्यांनी इथपर्यंत त्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की कुठल्या वयोगटातल्या स्त्रीला काय संबोधायचं, कोणाला मावशी म्हणायचं, कोणाला काकू म्हणायचं, कोणाला ताई म्हणायचं, हे पण त्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. कारण जर अगदी त्याच्यामध्ये वयाचा मान नाही ठेवला गेला तर ऑफेंड होऊन तो कस्टमर निघून जाईल. सो हे मला बेसिकली तुमच्यापर्यंत हे पोचवायचं आहे की हे लिहित असताना त्यांनी एका साध्या वहीवर लिहिलेलं आहे, पण दॅट इज वर्किंग फॉर हिज बिझनेस. या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ज्या असतात, ह्या प्रोसिजर ज्या असतात, त्या तुमच्या फार त्याला हायफाय असलं पाहिजे किंवा अगदी फार अत्युच्च असलं पाहिजे याच्यामध्ये अडकून आपण काहीच लिहित नाही. त्यामुळे तुमचा बिझनेस कन्सिस्टंट राहत नाही. इव्हन त्याच्यामध्ये मला एक वाक्य फार आवडलं. त्यांनी असं लिहिलं होतं की कोणीही जर तुमच्याकडे डिस्काउंट मागितलं तर त्याला खालीलप्रमाणे वाक्य सांगावे, आमच्याकडे ऑलरेडी डिस्काउंट करूनच प्राईस असते, आम्ही इतरांपेक्षा कमी रेटमध्ये विकतो, त्यामुळे आमच्याकडे डिस्काउंटिंग होत नाही. आता ही सिम्पल प्रोसेस फॉलो केल्याने फायदा काय होतो हे लक्षात घ्या. मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढे छोट्या गोष्टी घेतल्यामुळे फायदा काय झाला. त्याने मला अगदी सिम्पल समजून सांगितलं. तर तो म्हणाला की सर काय होतं, जर डिस्काउंट होतो, मी विचारून सांगतो असं जरी म्हणालं तरी कस्टमरला एक लक्षात येतं की इथे भाव होतो आणि मग ते बार्गेनिंग करायला लागतं. जेव्हा प्रत्येक आमचा स्टाफ त्यांना हे सांगतो की आमच्याकडे ऑलरेडी डिस्काउंट झालेला आहे आणि डिस्काउंटेड प्राईसमध्येच आम्ही विकतोय, तर कस्टमरला परत बार्गेनिंग करण्याची इच्छा उरत नाही. त्यामुळे इतकी छोटी गोष्ट सुद्धा लिहिल्यामुळे आम्हाला
फायदा होतो. आणि मला खरंच कौतुक वाटलं. बीडसारख्या ठिकाणी, आणि ही गोष्ट 10 वर्षापूर्वीची आहे. ज्यावेळेस आत्ता जेवढं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स वगैरे याची एवढी चर्चा होत नव्हती. आज एवढी चर्चा होत नव्हती. पण त्यांनी एका सिंपल 80 पानाच्या वहीवर त्याच्या बिझनेससाठीच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स लिहून ठेवल्या होत्या. मित्रांनो, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लिहावी लागेल. म्हणजे शॉप असेल तर शॉप ओपनिंगच्या नंतरच्या काय प्रोसेस फॉलो करायच्यात आणि क्लोजिंगच्या दरम्यान पण काय फॉलो करायचे, हू विल डू व्हॉट, काय काय चेक करायचं आहे, काय चेक करून मगच लॉक करायचं आहे, या सगळ्या गोष्टी या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये आल्या पाहिजेत. आणि त्या पूर्ण चेक झाल्यानंतरच पुढे जायचं हे जर ठरलं तर तुमच्या ॲब्सेन्समध्ये पण बिझनेस चालायला लागेल. आपला बऱ्याच जणांचा बिझनेस तुमच्या ॲब्सेन्समध्ये न चालण्याचा किंवा कन्सिस्टंट नसण्याचं कारण हेच असतं, कागदावर काहीच नसतं, सगळं मालकाच्या डोक्यात असतं. आणि त्याला त्यावेळेस जे सुचेल तीच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही तुमचा बिझनेस असेल, तर माझं तुम्हाला इन्व्हिटेशन हे आहे की तुमच्याकडे होणाऱ्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीची एक प्रोसेस लिहून काढा. त्याला स्टँडर्डाईज करत जा आणि एक दिवस ती प्रोसेस स्टँडर्डाईज झाल्यानंतर त्यालाच फॉलो करण्याचं इन्स्ट्रक्शन्स ठेवून द्या, सो दॅट युअर बिझनेस विल बी अ कन्सिस्टंट डील. मग एक माणूस बदलला, त्याच्या जागी दुसरा आला, दुसऱ्या जागी तिसरा आला, तरी पण बिझनेस सेम राहील, कन्सिस्टन्सी राहील आणि हळूहळू तुमची गरज उरणार नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. हा तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.